घरी पार्टी आहे आणि घरच्या घरी काहीतरी स्टार्टर करायचं आहे, तर आजची ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. कारण आज आपण करत आहोत चना कोलीवाडा. बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट असे हे चना कोलीवाडा करण्यासाठी चणे हे रात्रभर किंवा 8 ते 10 तास भिजत घातले होते आणि आता त्याला प्रेशर कुकरमध्ये फक्त 2 शिट्टी काढायची आहे. हाय फ्लेमवरती 2 शिट्टी काढायची. इथे आपल्याला हे जास्त शिजवायचं नाहीये कारण आपण याची पुढची जी प्रोसेस करणार आहोत त्यामध्ये हे छान शिजतं. तर इथे मी 2 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर यातलं सगळं पाणी काढून घेतलं. आता यामध्ये सगळे मसाले घालायचे आहे, ज्यामध्ये तिखट, मीठ, हळद, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, अर्धा कप बेसन आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. या पद्धतीचं कोटिंग असायला पाहिजे. त्यानंतर यामध्ये मी लिंबू पिळून घेतला आणि थोडासा लाल रंग घातला आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आता अगदी 2 टेबलस्पून पाणी घ्यायचं आणि हे सगळे पीठ या चण्याला मस्त कोट झालं पाहिजे. तर इथे मला थोडं बेसन कमी वाटलं तर मी परत 2-3 टेबलस्पून बेसन घातलं आणि या पद्धतीने हे सगळं मस्त कोट झाल्यानंतर आता याला तळून घ्यायचं आहे. तळताना तेल छान गरम असावं, मीडियम गॅसवरती हे छान तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि या पद्धतीने एक हे चणे यामध्ये घालायचे आणि 1-2 मिनिटं अजिबात याला चमचा लावायचा नाही आणि हे थोडेसे कडक होत आले की त्यानंतर याला असं पलटवून सगळीकडून छान एका रंगावरती तळून घ्यायचं. हे तळून झाले आहे. 1 मिनिट आधी यामध्ये लसूण आणि मिरची घालायची, ती पण यासोबत तळून घ्यायची आणि हा मस्त चना कोलीवाडा आपला तयार आहे. वरून थोडासा चाट मसाला भुरभुरवायचा आणि हा चना कोलीवाडा एन्जॉय करायचा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. बाय.